बावधन खिलार आपल्या सर्वांचं स्वागत. नाथ खिलार जातीचा वारसा, महाराष्ट्राच्या परंपरेचा आज आहे लक्ष्मीपूजन. तर सर्वांना बावधन खिलारच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आपण बावधनमध्ये काही दिवसापूर्वी यात्रेचा माहोल झाला होता, तशीच खरेदी बी चांगल्या पद्धतीने झाल्या होत्या. ते आज आपण त्यांच्या दावणीला भेट दिली किंवा आलोय आणि आज नामांकित जातीवंत बैल पाहणार आहोत. तर बैलाचे मालक आहेत, त्यांची आपण चर्चा करू. नमस्कार. नमस्कार. तर आपला परिचय आपल्या चॅनलला करून द्या. नमस्कार, माझं नाव आदित्य साहेबराव भोसले, राहणार बावधन, तालुका जिल्हा सातारा. तर आता आपल्या ह्या यात्रेसाठी खरेदी झाल्या, ह्या वर्षी नवीन 2 खरेदी झाल्या. हो. तर आपला प्रत्येक खरेदी कुठनं झाली, तर ती खरेदी करताना काय काय आपल्याला प्रयत्न करावा लागला, किती प्रयत्न करावा लागला? हे तिन्ही बैल आपण, हे जे पलीकडचे 2 आहेत ते कर्नाटकमधून आणि हा कर्नाटकच्या बाँड्रीवरून आपण खरेदी केलेला आहे. तो सगळ्यात पलीकडचा बैल तो मुधोळच्या शेजारी तिथून आणलेला आहे. हा 2 नंबरचा बैल नावलगी कर्नाटकमधून आणलेला आहे. आणि हा उमराणी, महाराष्ट्राच्या बाँड्री आणि कर्नाटकच्या बाँड्रीवरती उमराणी गाव आहे, इथं हा वळू होता, तिथून आपण आणलेला आहे. बरं, आता आपला पहिला बैल आणला आपण, पहिला बैल असताना तो बैल आणला. हा, त्या बैलाची माहिती किंवा आपल्याला त्याची टिप कशी लागली? नाही, तो बैल आपल्याला घ्यायचा होता. बैल आपल्याला एक झुपायला जोडायला आपला बैल पाहिजे होता, म्हणून बैल आपण बघत होतो. बऱ्याच ठिकाणी फिरलो, 4-5 वेळा कर्नाटकमधून फिरलो, पुणे भाग फिरलो, आपल्या इथला परिसर फिरलो, पण कुठे काही बैल म्हणावा असा मिळत नव्हता. मग खाली कर्नाटकला गेलो असताना त्या बैला आपले खालचे एक पांडू सावकार म्हणून आहेत, त्यांनी तो दाखवला आपल्याला की असा एक बैल आहे. तर मग तो आवडला म्हणून तो आपण बैल घेतला. बरं, तो आता किती दिवस झाले घेतलेला? तो बैल आता 3-4 महिने झाले. बेंद्राच्या आपण 1 महिना आधी आणलेला तो. आणि त्यानंतर आता आपली ही आत्ताची खरेदी. हा, हे 1 आठवड्यापूर्वी बैल आणलाय. हा पण आमचे मित्र आहेत कर्नाटकचे, बसू रेड्डी म्हणून, त्यांच्या घरचा बैल आहे. तर त्यांनी आपल्याला तो बैल म्हणजे बैल चांगला घेऊन जावा. बैल आपल्या बैलाला पण तो नकळत जोड बसत होता, म्हणून आपण तो बैल आणला. तो बैल म्हणजे आमचे चुलते भाऊसाहेब भोसले, त्यांना फार आवडलेला बैल, म्हणून आपण तो खरेदी केला. बरं, आता साधारण दोन्ही बैलांची वय काय आहेत? तो सगळ्यात पलीकडचा बैल आहे, तो साधारण एक 1.5-2 वर्षाचा बडावा आहे. आणि हा मधला आहे, तो अजून नवीनच आहे, एक 6-7 महिन्याचा बडावा आहे. आणि हा अंडू आहे. हा बैल आपण कुठून घेतला? हा बैल उमराणीतून घेतलेला आहे आपण. डॉक्टर आवटी त्यांच्याकडून, त्यांच्या दावणीचा आपण बैल खोंड घेतलेला आहे. साधारण ह्याचं वय काय आता काय? तो अजून तो चौसा आहे. बरं, आता ह्या आधी आपल्याकडं बैल पूर्वी होती, म्हणजे आपल्या मागं जाऊ जरा, त्यावेळेस तुम्हाला नाद कसा लागला किंवा बाबा बैल होती पहिली? हा, बैल आपल्याकडं आधी होती. बैल आपले माझे वडील कैलासवासी साहेबराव भोसले, त्यांनी पूर्वी म्हणजे त्यांच्याकडे बैल होती, पण त्यांचं निधन झाल्यानंतर आपण म्हणजे घरात परत गॅप पडला. परत एक वडिलांना आवड होती, नाद होता. मग आपल्याला वडिलांचा सहवास तसा कमी लाभला. त्यापैकी मग ठरवलं की बाबा वडिलांचा सहवास नाही, पण त्यांचे जे आवडी आहेत, त्यांची जी आवड होती ती आपण पुढं जपायची, म्हणून आपण एक चौसा खोंड आणलेला रावशा म्हणून. तो आपल्याकडं 2-3 वर्ष होता, तर तो आत्ता आपल्या मित्राकडे आहे. बरं, मग त्या बैलानंतर हे आपल्या 2 खरेदी. हा, तो त्या बैलानंतर ह्या आपण 2 खरेदी केल्या. बरं, आता आपण वेळ कसा देता किंवा नियोजन काय असतं? वेळ म्हणजे मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. मला माझ्या रुटीनमधून जसा दिवसातून सकाळी 1-2 तास, संध्याकाळी 1-2 तास मी बैलांसाठी देतो. आणि बाकी सगळी बैलांची निगा माझे चुलते आहेत कृष्णा राऊत म्हणून, ते सगळं बैलांचं सगळं डेली रुटीन सगळं बघतात. सकाळी त्यांचं एक 6 वाजता रुटीन चालू होतं. सकाळी 6 वाजता त्यांना कुटी,
परत एक 7 वाजता त्यांना रतीब ठेवला जातो, परत 8 वाजता परत कुटी, 9 वाजता ते बाहेर उन्हात बांधतात, परत 12 वाजेपर्यंत ते उन्हात असतात, परत 12 वाजता आत आणले की बैल पाणी पितात, कुटी खातात आणि मग आराम. परत मग संध्याकाळी 4 वाजता परत त्यांचं रुटीन चालू होतं. 4 वाजता एक टप कुटी, परत रतीब आणि परत 5-6 वाजता कुटी आणि परत पाणी आणि मग परत आराम. बरं, आता आपण आणल्यानंतर झोपलेत का कुठं थोडीशी, की बाबा खात्री केली का? हा, बैल आपण हे दोन्ही पण झुपून जोडून आणलेले आहेत. तिथं आणली? इथं आणलं. तिथं पलीकडचा बैल आपण झुपलेला आहे. हा मधला अजून काय झुपलेला नाही. आपण आता एक 4-5 दिवसापूर्वी, 1 आठवड्यापूर्वीच बैल आणलेला आहे. त्याला अजून काय आपण अजून दिवाळी असल्यामुळे काय थोडी गडबड, त्यामुळे झुपला नाही. पण आहे नियोजन आता. तो रांकी लागलाय, खायला बिला लागलाय का? हा, आता एक जरा नवीन जागे असल्यामुळे एक बैल कर्नाटक मधून आले की जरा त्यांना थकवा येतो. एवढा लांबचा प्रवास, 2-3 दिवस बैल जरा नरम राहतात. मग जरा 4-5 दिवस जरा बैल कमी खातात. आता लागलाय, कालपासून रुटीनला लागलाय, खायला वगैरे लागलाय. आता नाही काय अडचण त्याची. ही बैल पारखून आणली. पारखून आणत असताना लय कास्ता खावी लागते, म्हणजे बैल भेटत नाही. कुणाला शिंग आवडत नाही, तर कुणाला पाय आवडत नाहीत बैलाचं, किंवा तोंड आवडत नाही. तर अशी बरीच पारखी मंडळी असतात आणि आहेत. तर आता आपण प्रत्येक बैल कसा पारा करा त्याबद्दल थोडं सांग. तर बैल म्हणजे आपण बैल घेताना बैलाची शिंग, तोंड, वशिंड, पल्ला, उंची, तळखूर, शेपूट ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण बैल घेतो. बैल सर्वच बैल काय सर्व गुण संपन्न नसतात. काय होतं, जशा माणसात खोटे आहेत तशा बैलात एखादी खोट असतेच. काय सगळा बैल 4 बाजूने काय आपल्याला म्हणजे चांगलाच मिळेल, एखादी बैलाला कुठेतरी कमतरता असतेच. तसं आम्ही काय एवढं पण काय म्हणजे एकदम डिटेलमध्ये बघत नाही, पण ज्या गोष्टी बघायच्यात त्या मी बघतो. बैलाचे तळखूर चांगले पाहिजेत, नाकाची नळी, तोंड, शिंग चांगलं पाहिजे, बैलाला उंची पाहिजे, पल्ला पाहिजे, लांब पाहिजे, एवढं बघून आपण बैल घेतो. आणि बैल घ्यायला आपले मार्गदर्शक भरपूर आमचे सर्व चुलते असतील, हे सर्वजण आपल्याला मार्गदर्शन करतात. मोठ्या माणसांचं मार्गदर्शन आहे, ते आपल्याला मार्गदर्शन करतात. मग त्यानुसार आपण बैल घेत असतो. बरं, आता आपलं ठरलं होतं का जोड लावायचा किंवा काय करायचं? नाही, असं काय ठरलं नव्हतं की जोड लावायचा. आपल्या डोक्यात होतं की 2 बैल करायची, जोडच लावायचा असं काय नव्हतं नियोजन. पण तो बैल आपण आधी आणलेला आणि हा बैल आमच्या चुलत्यांच्या जास्त डोक्यात असल्यामुळं त्यांचं म्हणणं होतं की बाबा हा बैल आपल्याला घ्यायचाच, म्हणून आपण तो बैल मधला आणला. बरं, आता तुम्ही सर्वांना पारख केली. आता दोन्ही बैलातलं जाती कुठल्या आहेत, काही एकाच जातीचे असणार? नाही, जातीत थोडा फरक आहे. तो जरा मिडियम, जरा हा चांगला, हा त्याच्यापेक्षा चांगल्या जातीचा आहे. त्याला शिंग, तोंड एक नंबर आहे. आता कामाला कुठला ह्या दोन्हीतला चांगला सरत चालेल, किंवा आपल्या बावधनच्या बगाडाला किंवा यात्रेत चांगल्या पद्धतीचं काम करेल? कुठला बैल तुम्ही आता पारख केली किंवा अनुभव? आता बैल काय सगळीच आता शेवटी नाच आहे, म्हणजे त्याच्यानुसार आता काय बघूया. यंदा ह्यावर्षी 3 बैलांचं पण ह्यावर्षी पहिलंच बगाड आहे. आता काय करतात बघूया बगाडात. बरं, आता ही सर्व आपण वैभव उभं करत असताना आपल्याला आधार कुठला नाही. आता आपले वडील स्वर्गवासी झाले, त्यानंतर आपले चुलते, तर आज काय वाटतं ते असते तर एक? हो, नक्कीच त्यांना आनंद झाला असता की बाबा एवढी आपली चांगली बैल 2 आहेत आपल्या दावणीला. नक्कीच त्यांना आनंद झाला असताना. आत्ता सगळ्यात मोठी उणीव त्यांचे वडिलांची असेल, चुलत्यांची असेल, सगळ्यात मोठी उणीव आत्ता तीच आहे की आत्ता ते पाहिजे होते की आपण, म्हणजे त्यांना आनंद झाला असता की बाबा एवढी चांगली नामांकित बैल आपल्या दावणीला आहेत. त्यांना एक अभिमान वाटला असता. आता त्यावेळेची परिस्थिती कशी होती बाबा, वडिलांच्या वेळेस किंवा चुलत्यांच्या वेळेस तुम्ही एकत्र असताना? परिस्थिती होती आपली चांगली. त्यावेळी पण आपल्या वडिलांकडे बैल होती. वडिलांना भरपूर या खिलार बैलांचा नाद होता. त्यांनी बरीच बैल, म्हणजे मोठी बैल सांभाळ केला त्यांचा. चुलत्यांना थोडा नाद कमी होता, पण त्यांना पण आवड होती. त्यांनी आपण पहिला जो बैल घेतला त्यावेळी ते हयात होते, त्यावेळी त्यांनी आपण तो खरेदी केलेला बैल. त्यानंतर आता 1-2 वर्षापूर्वी ते एक्सपायर झाले. आता हल्लीच्या काळात ह्या पिढीला किंवा आता तुमच्यासारख्या युवा पिढीला काय सांगाल की बाबा हा नाद कितपत चांगला आहे, किंवा आता बरीच लोक आपल्याला बी दोष देत असतात की? हो, पण आता कसं आहे, हा बैलांचा नाद
खरंच चांगला आहे, पण कधी तुम्ही जेव्हा स्वतःच्या पायावरती उभा असाल, ज्यावेळी तुमचा म्हणजे इन्कम वगैरे तुम्ही सगळ्या बाजू करून मग हा नाद केला तर चांगला आहे. कारण ह्या बैलांचा खर्च बघायला गेलं तर दिवसाला एका बैलाला कमीत कमी रोज 500 रुपये खर्च आहे. म्हणजे 2 बैलांचं म्हणलं तरी दिवसाला 1000 रुपये खर्च धरला तरी महिन्याला 20 ते 30,000 रुपये बैलांचा खर्च आहे. मग युवा पिढीला एवढं सांगणं की तुम्ही आधी सक्षम व्हा, मग बैल आपण 5 का 10 लाखाचं घेऊ. हो ती पण. तर आता बैल अशी धिप्पाड चांगली बैल खाली भेटायचं प्रमाण झालंय की कमी झालंय आणि आपल्याकडे बैल भेटणार, तर त्याचं कारण थोडंसं काय झालंय, आता शर्यत क्षेत्र चालू झालंय. प्रत्येकाचे काय झालंय, आता गाईला वासरू झालं की ते थोडं फार वाढलं की ते प्रत्येक जण शर्यत क्षेत्रात कसं होतं, बैलांना वासरांना किमती मिळत आहेत, त्यामुळं बैल शर्यत क्षेत्रात जास्त करून बैल जात आहेत. त्यामुळं बैल मोठ्या मापाची बैल तयार होत नाही. ते सगळी जी खोंड आहेत ती शर्यत क्षेत्रात चालली आहेत. आता खाली गेलं, कर्नाटक भागात गेलं तर बैल घेणं खूप अवघड झालेलं आहे. म्हणजे एक बैल बघायचं म्हणलं तर 70-80 किलोमीटर जावं लागतंय. त्यात बैलाला आपल्याकडे कसं आहे, बावधन भागात बैल येणार म्हणल्यावरती त्याला करंट पाहिजे, त्यानं बगाडाचं काम केलं पाहिजे, त्याला ताकद पाहिजे, त्याला उंची पाहिजे, लांब पाहिजे. हे जर बघायचं म्हणलं तर अशी खालच्या कर्नाटक भागात म्हणलं तर बैल खूप कमी राहिली आहेत, म्हणजे एवढ्या मोठ्या मापाची वगैरे. त्यामुळं आजकाल बैल घेणं खूप अवघड झालंय आणि बैलांच्या किमती पण फार अपाट वाढलेल्या आहेत. शर्यत क्षेत्र असेल त्याला बरीच कारणे, शर्यत क्षेत्र असेल, अशा बऱ्याच गोष्टीमुळं किमती फार वाढलेल्या आहेत. त्यामुळं बैल घेणं आता खूप अवघड झालेलं आहे. असं कधी होतं की बाबा तिथं कर्नाटकमध्ये गेलं किंवा खालच्या भागात गेलं की बावधन नाव सांगितलं की दर कायची बाय सांगतात किंवा द्यायचं नाही, एवढं पैसे आले, असं कधी होतं का? असं होतं बऱ्याच वेळा. काय होतं, सगळ्यांना माहिती आहे की बावधनची लोक खूप हौशी आहेत. त्यांना एखादा बैल आवडला की ते म्हणजे वाटेल ते त्या बैलासाठी करतात. मग प्रत्येकाचा शेवटी कसं, त्यांचा पण व्यापार असतो, त्यांचा पण तो बिझनेसच आहे की बाबा कोण बैल मोठा करायचा आणि बैलाचे पैसे आले की बैल विकायचा. तर त्यामुळे थोडासा फरक पडतो की बावधनची माणसं आली की जरा थोडंफार 19-20 होतं. बरं, आता बरीच जण आपण खाली जात असताना कधी कधी एखाद्याला फोन करून विचारायला लागतो, हा बैल भाऊ घेऊ का? तर असं कधी मित्रांचं वगैरे मार्गदर्शन घेतलंय का? कसं होतं, प्रत्येक बैल हा मी स्वतः कधीच ठरवत नाही की आपल्याला हा बैल घ्यायचा आहे. मी खाली जात असतो, म्हणजे मोठमोठे माझे चुलते असतील, माझ्या मित्राचे वडील असतील किंवा आमचे जे सर्व चुलते आहेत यांच्यासोबत मी खाली जात असतो. तिकडं कर्नाटक भागात, पुणे भागात सगळीकडे फिरत असतो. पण मला जर एखादा बैल वाटला बरा तर मी बैलाचे फोटो असतील, व्हिडिओ असतील, तो आमच्या सर्व मित्रपरिवाराला पाठवतो आणि ते म्हणले तरच आपण हा बैल खरेदी करत असतो. मी फक्त एक माझं नाव पण नाही, पण मी एक फक्त खाली जातो. पण या सर्व बैल हे सगळी मुलं मिळूनच सिलेक्ट करतात की हा बैल आपल्याला घ्यायचा आहे. तो पलीकडचा बैल घेताना पण मी फोटो सकाळी काढले. मी खरं माझ्या डोक्यात एक खोंड घ्यायचं होतं. आम्ही बघितलेला, पण खोंड ठरवलेला, पण परत नंतर मी ह्या बैलाची त्या खोंडाचे फोटो माझ्या मित्रपरिवार असतील ह्यांना सर्वांना पाठवला. तर ते म्हणले की खोंड नको, आपल्याला एक बडाव पाहिजे, खोंड आपल्याकडे आहे, मग आपण एक बडाव घेऊया. म्हणून तो बैल आपण त्या सगळ्यांच्या सल्ल्यानं तो घेतला. परत हा 2 नंबरचा बैल आहे, तो पण सर्वांची इच्छा होती, आमच्या चुलत्यांची इच्छा होती आणि सर्व मित्रपरिवार मला फोन करून सांगितलं की बाबा गेलाय तर तो बैल घेऊनच ये, म्हणून तो बैल घेतला. मग 2 बडाव झाली. मग परत सगळे म्हणतो एक अंडू पण बैल पाहिजे आपल्याकडं, कारण 2 बडाव झाली, एक नवीन बैल, एक रग असणारा बैल आपल्याला पाहिजे होता, म्हणून मग एक हा अंडू बैल आपण घेतला. बरं, आता आपल्या गावात किंवा बावधन हे खिलारचं गाव आहे, तर बावधनमध्ये एक नामांकित किंवा अतिशय देखणा एखादा बैल असा सांगा की तेव्हा हा बैल 1 नंबरमध्ये आता सध्या? नाही, बावधनमधली सर्वच बैल तशी नामांकित आहेत. आपल्या बावधनला कसं आहे, आत्ता हे एक 2-3 वर्षात झालं आहे की बैलाला शिंग तोंड चांगला पाहिजे, देखणा बैल पाहिजे. पण पहिलं कसं होतं, म्हणजे माझ्या माहितीनुसार तर असं होतं की जो बैल बगाडाचं काम चांगलं करेल तो गावात चांगला बैल मानला जायचा, 1 नंबरचा बैल मानला जायचा. मग त्याला शिंग त्याचं वाकडा असो किंवा त्याला तोंड थोडं कमी असू, जास्त असू, पण बैल बगाडात जो काम चांगला करेल त्याच बैलाला गावात किंमत आहे. म्हणजे अजून 1 नंबर
त्याला धरलं जातं. हे थोडं पालखी सोहळ्याला बावधनमधून बैल जायला लागली, सिलेक्ट व्हायला लागली, तेव्हापासून हे निघालं की शिंग पाहिजे, तोंड पाहिजे, लांबी पाहिजे, उंची पाहिजे. आधी असं माझ्या माहितीनुसार नव्हतं की लांबी, शिंग, तोंड असं काय. बैल बगाडाचं काम चांगलं केलं की बैल हा माणसं त्याला शेवटपर्यंत ठेवत होती. बोलला की सहकार्याबद्दल की मित्रांचं सहकार्य खूप आहे. हो, ह्या बैलांना आमचे चुलते कृष्णा राऊत असतील, ह्यांचं हे तर सगळं त्यांचं डेली रुटीन करतातच. पण बाकी म्हणजे त्यांचा व्यायाम असेल किंवा बाकी सर्व गोष्टीत माझ्या सर्व मित्रपरिवाराचं ह्यात खूप सहकार्य आहे. मित्रपरिवार आपला रावशा फॅन्स क्लब या नावाने आपला ग्रुप चालतो. ह्या सर्व मित्रपरिवाराचं ह्याच मोलाचं सहकार्य हे जे काही आहे ते त्यांच्या सहकार्यामुळे आज शक्य आहे. नाहीतर ही एवढी मोठी धिप्पाड बैल पाळणं आजकालच्या म्हणजे युगात एवढं सोपं नाही राहिलं. त्या मित्रांच्या सगळ्या मित्रांच्या सहकार्यामुळे आपण हे करतोय. बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर आदित्य यांचे मित्र आहेत अनिकेत कदम. तर मित्राबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा बाबा ही बैल आता त्यांनी एवढं वैभव केले, त्यांना सांगितलं 2 मिनटं की मित्रांशिवाय काय चालत नाही किंवा तुमचं खूप सहकार्य आहे त्याला, तर थोडंसं त्यांना खूप सहकार्य आहे, तर तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल 2 शब्द? तसं म्हणलं ना तर आदित्य आणि मी गेले 20-21 वर्ष लहानपणापासून एकत्र आहे. त्याला खूप लहानपणापासूनच खिल्लारचा बैलाचा नाद आहे. म्हणजे लहानपणी कुठं कोणी गावात नवीन बैल घेतला तर आम्ही सायकलवर जायचो, बैल बघाय कुणाच्या वस्तीवर फिरायचो. आणि त्याचं एक स्वप्न होतं की आपल्याकडं पण एक त्याच्या वडिलांच्या पाठोपाठ 1-2 मोठ्या मापाची बैल आपल्या दावणीला असावीत. आणि आज त्याचं ते स्वप्न पूर्ण झाले. आता ही एवढी महाराष्ट्रात नामांकित असलेली बैल तो पाळतोय. तर ते सांगताना तो स्वतःच्या पायावर खूप चांगला उभा आहे. म्हणजे त्याचा तो व्यवसाय करून सुद्धा ते एक मोठ्या मापाचे 2 बैल सांभाळतोय. त्यांचे मित्र आहेत ते थोडंसं त्यांच्या मित्राबद्दल सांगतील, ह्या नादाबद्दल. तर आपला परिचय आपल्या चॅनलला करून द्या. नमस्कार, मी प्रथमेश पिसाळ. मी आदित्यचा शाळेपासूनच मित्र. बहुतांश ठिकाणी आम्ही असा बैल आला गावात किंवा मिरवणूक असेल काय असेल तर आम्हाला खूप अशी उत्सुकता असायची की बाबा बैल येत गेलं पाहिजे, इथं धरलं पाहिजे. पण बहुतांश वेळा काय व्हायचं की बाबा आपल्या जवळची बैल नाहीत किंवा आपली नाहीत, अशा बहुतांश गोष्टी व्हायच्या. पण आता असं झालं की ही आपली 3 बैल हक्काची बैल आहेत. कधीही जा सोडा, कोणी आपल्याला काय बोलणार नाही. त्यामुळं एक हक्काची जागा आमच्या सगळ्या मित्रपरिवारांना, त्याचबरोबर आमच्या सर्व सवंगड्यांना आदित्यनं करून दिली. म्हणजे बैल हा बावधनमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट मानली जाते. म्हणजे आजकाल बावधनमध्ये बैल हा खूप एक असा पीक पॉईंट झालेला आहे किंवा मग एकदम असा जाज्वलीत असा विषय झालेला आहे. त्यामुळं बैल म्हणलं की प्रत्येक गावातला पोरगा असो किंवा युवक असो किंवा बैलप्रेमी असो हे पूर्णपणे असे उत्साहित होतात. म्हणजे कोणताही कार्यक्रम जरी आमच्या बावधनमध्ये असला तरी बैल नसली किंवा काय नसली तो कार्यक्रम असा फिका किंवा सुना वाटतो. काय असेल ते काय असेल, बावधनचं तेवढं एक वैशिष्ट्य आहे की नुसतं आपण खिल्लार बावधनचं गाव आहे असं म्हणून चालत नाही. पण आमचं बावधन गाव हे खिल्लार तसंच संगोपन पण करतं. उगाच आपल्याला पाळायचे किंवा आपल्याला नाव करायचे ह्या गोष्टीनं कधीच बावधनमधला माणूस बैल पाळत नाही. एक नाथांवर त्याची श्रद्धा आहे, त्याचबरोबर त्याला बैलाच्या दृष्टीनं किंवा बैलाच्या माध्यमातून एक नाथांरूपी नाथांच्या चरणी एक सेवा व्हावी अशी त्याच्या मनात भावना असते. आणि एक पूर्णपणे एक पशुपालनाच्या दृष्टीने त्याचबरोबर त्याच्या जोडीनं किंवा त्याच्या साथीनं शेती करणं हाच बावधनकरांचा हेतू असतो. कोणत्याही व्यावसायिक दृष्ट्या त्याचबरोबर कोणत्याही स्वतःच्या घमेंडी किंवा अहंकारासाठी माणूस बावधनमध्ये कधीच बैल पाळत नाही. हा त्याला पिढीजात आलेला किंवा त्याला लहानपणापासून मिळलेलं बाळकडूच आहे की बाबा दारात एक खिल्लार बैल असलाच पाहिजे. हे बावधनकरांचं खास वैशिष्ट्य आहे. आणि तेच वैशिष्ट्य आमचा मित्र आदित्य हे पूर्णपणे चांगल्या पद्धतीने जपतोय. याचा आम्हाला व आमच्या मित्रपरिवाराला पूर्णपणे असा अभिमानच आहे की बाबा सगळ्या गोष्टींमध्ये तो परिपूर्ण आहे किंवा सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःच्या पाया उभा आहे. तरी देखील हा खिल्लारचा नाद, त्याचबरोबर पशुसंगोपनाचा, त्याचबरोबर शेतीचा, ह्या सगळ्या गोष्टी त्याला परिपूर्ण आवड आहे. म्हणजे काही लोकांचं मी बघतो की बाबा ती स्वतःच्या वैयक्तिक जीवनात यशस्वी झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींना ते मागं टाकतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी सगळ्या सोडून
एक असं वेगळं स्वतःचं आयुष्य किंवा स्वतःचं अस्तित्व तयार करायचा प्रयत्न करतात, पण तो असा नाही. तो सगळ्या लोकांना धरून, त्याचबरोबर सगळ्या गावाकडच्या मुलांना, त्याचबरोबर गावची परंपरा जपतो, याचा मला खूप अभिमान आहे. आणि माझं असं आपल्या युवा पिढीला असं सांगणं राहील की बाबा, तुमच्याकडे किती पैसा आला, संपत्ती आली, काही आली, ही तुम्हाला काय त्याला म्हणतात, एक तुम्हाला जर ओळख निर्माण करायची असतील तर तुम्हाला 4 माणसांनी ओळखलं पाहिजे, 4 माणसांनी तुम्हाला नावाजलं पाहिजे. 4 गोष्टी गावासाठी किंवा गावच्या परंपरेला जपून जर तुम्ही केल्या तरच तुम्हाला लौकिक मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या पाठीमागे किंवा तुमच्या चांगल्या वाईट काळात तुमच्यासोबत लोक उभे राहतात. हेच मला तर असं वाटतं, हे माझं मत आहे. अतिशय छान पद्धतीनं त्यांना सांगितलं मित्राबद्दल. आणि आपल्याला ह्या सर्व मित्रांचं बावधन खिलारला जरी ते समोर येत नसतील माझ्यासारखे, तरी त्यांचं प्रत्येक पावलागणिक त्यांचं सहकार्य आपल्याला त्यावेळेस आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकतोय. काय बऱ्याच अशा बावधन खिलाराकडून किंवा माझ्याकडून वैयक्तिक चुका होत असतात, तर ही सर्व पोरं जी दिसतात तुम्हाला, त्यांच्यामुळं हा चॅनल आपला तुमच्यापर्यंत पोचतोय. किंवा आत्तापर्यंत जे सर्व योगदान आहे, माझं वैयक्तिक नसून या सर्वांचं योगदान आहे. तर बावधन खिलारला सर्वांना सहकार्य केलं किंवा आत्ता माहिती दिली त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. तर त्यांचे मित्र समीर भोसले आपल्या चॅनलला थोडंसं मार्गदर्शन करतील किंवा त्यांचा अनुभव थोडासा सांगतील. तर नमस्कार, माझं नाव समीर नारायण भोसले, राहणार बावधन. त्या बैलांबद्दल सांगायचं म्हणलं तर आता सगळी रावशा फॅन्स क्लबची बैल, म्हणजे कुणाच्या नावावर चालत नाही, ती आपली ग्रुपच्या माध्यमातून ही सगळी चालणारी बैल आहेत. आणि ह्याला सगळ्यात पाठिंबा म्हणजे आपला बावधन खिल्लारचा सुद्धा. हा ग्रुप काढण्यामागचा उद्देश एकच होता की तळागाळातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा बैल दिसला पाहिजे. मोठा चॅनेल असला मोठीची बैलं दिसतात, पण आपला चॅनेलचं काढण्यामागचा एक उद्देश होतं की सर्वसामान्यांची बैलं दिसली पाहिजेत, की खोंडापासून सर्व ज्यांना बोलावलं त्यांना त्यावेळेस आपण गेलोय. आणि ज्यांनी बोलावलं तिथं आपलं चॅनेल हे पोचलंच आहे आणि इथून पुढे सुद्धा ते पोचणारच आहे. आणि या सर्व बावधन खिल्लार चॅनेलच्या माध्यमातून सर्व बैल महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेली आहेत. बावधनची असतील, वाई तालुक्यातील, सातारा जिल्ह्यातली सर्वसामान्यांची बैल ही पोचलेली आहेत. आता बाजीबद्दल सांगायचं झालं तर आम्ही मित्र सगळे असेच बसलेलो होतो. आदित्य कर्नाटकला गेला आणि बाबूजी ह्याच्यावर आमचा अभिदेशमुख मित्र, त्याच्यावर फोटो आला की मित्रांना सगळ्या की बैल घेण्यामागचंही की रावशा होताच, पण रावशाच्या जोडीला एक चांगला मोठा पडावा बैल आपल्याला पाहिजेच होता. की रावशा अंडीला असल्यामुळे त्याला शिकवणीसाठी एक बैल पाहिजेच होता आपल्याला. तर हा बैल तेव्हा सगळ्या मित्रांनी, आदित्यनं नाही तर सगळ्या मित्रांनी हा सिलेक्ट केला तेव्हा बैल. आणि हा आपण उन्हाळ्यात आपण हा घेतलेला आहे आत्ता ह्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ही लक्ष्मणरावची आत्ताची ही नवीन खरेदी. त्या पलीकडचा तो राणा. आत्ता बावधन खिल्लार आणि रावशा फॅन्स क्लबतर्फे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना आणि खिल्लार प्रेमींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.